नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण बघणार आहोत, की राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात म्हणजेच की NDFच्या अंतर्गत दुष्काळ निवारण म्हणजेच की निवारण प्रकल्प ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच की तर राज्यांमधील 5 जिल्ह्यातील 10 तालुक्यांमधील 90 गावांमध्ये 174 कोटी रुपयाचा निधीसह ही योजना राबवली जाणार आहे. व काय लाभ मिळणार आहे, कशाप्रकारे योजना राबवली जाणार संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की आता देशातील सर्वाधिक दुष्काळी समजले जाणारे 12 राज्य, अशा 12 राज्याची म्हणजेच की राज्याची निवड करून प्रत्येकी राज्यांमधून 5 जिल्हे आणि त्या जिल्ह्यांपैकी 2 तालुके असे 10 तालुके मिळून तालुक्यामध्ये दुष्काळ असलेली जी गाव आहे त्या गावांची निवड करून गावांमध्ये विविध योजना राबवल्या जाणार आहे. म्हणजेच की आता या दुष्काळ पार्श्वभूमीवरती गावातील शेतकरी असतील, नागरिक असतील, यांना सक्षम बनवण्यासाठी दुष्काळ जनावर असतील किंवा पाण्याची उपलब्ध नसलेली असेल सोय करण्यासाठी किंवा इतर काही ज्या सिंचन सुविधा करण्यासाठी अशा वेगवेगळ्या बाबींसाठी योजना राबवण्यात येणार आहे. म्हणजेच की आता जून 2025 मध्ये पाहिलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आलेली होती. ज्या समितीच्या माध्यमातून राज्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणते तालुके कोणत्या गावांमध्ये कशा प्रकारे योजना राबवली होती व ज्यांच्यामध्ये आता अभ्यास करण्यात एक समिती गठीत करण्यात आलेली होती. 5 डिसेंबर 2025 रोजी समितीच्या अहवालानंतर रोजी ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की केंद्र शासनाचा निधी, राज्य शासनाचा निधी मिळून असा 174 कोटी 10 लाख रुपयाचा निधी आहे. या निधीच्या योजनेनुसार मंजुरी करण्यात आलेली आहे. 100 कोटी रुपयाचा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी, 11 कोटी रुपयाचा राज्य शासनाच्या NDRFच्या निधी म्हणजेच की राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना अभिसरण असा 63.10 लाख रुपये निधी एकूणच 174 कोटी 10 लाख रुपये योजनेच्या राबवण्यात येणार आहे. म्हणजेच की यामध्ये सातारा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे आणि लातूर या 5 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होती. या 5 जिल्ह्यांमध्ये आता 10 तालुके निवड करण्यात आलेले होते. अहिल्यानगरमध्ये पारनेर आणि अहिल्यानगरमध्ये लातूर, म्हणजे जाळकोट अशा जास्त म्हणजे नाशिक आणि जिल्ह्यांमध्ये येवला असेल, नंदगाव, धुळे जिल्ह्यांमधून सिंदखेड राजा किंवा साखळी, साताऱ्यामधून मान, खटाव तालुक्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. अहिल्यानगरमधून 2 तालुक्यामध्ये 24 गाव, लातूर जिल्ह्यांमधील 2 तालुक्यातील 25 गाव, आणि जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 20 गाव म्हणजेच की धुळे जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 14 गाव असे सातारा गावातील मानखटाव 2 हे जिल्ह्यांमधील 7 गावांचा समावेश करण्यात यामध्ये आलेला आहे. म्हणजेच की आता यांच्यामध्ये कोणती पिके घेतली जाणार आहे व तिथली लोकसंख्या यानंतर जी काही पीक घेतली जाणार आहे व ती कोणती घेतली जाणार संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बीज उत्पादन असेल किंवा जनावरांची स्थिती काय असेल संपूर्ण माहिती याच्यामध्ये म्हणजेच की हॉर्टिकल्चर हे फळबागांची लागवड असेल किंवा या अंतर्गत मनरेगा अंतर्गत किती लागवड केली जाऊ शकते, यांच्यानंतर ड्रीप असेल, तुषार असेल किंवा या अंतर्गत आवश्यक असलेले निधी, यांच्यानंतर वर्मी कॉम्पोस्ट असेल किंवा शेडनेट असतील, पीक पॅक हाऊस असेल व नर्सरिंग असेल, यांच्यामध्ये गारगोटे असतील, मनरेगाच्या अंतर्गत दिले जाणारे गायगोटे असतील, उभारणीसाठी या शकणार माहिती याबद्दल देणार आहे. व सायलेट बॅग, गोट फार्मिंग, शेळी पालन किंवा गाय पालन असेल, या व्यतिरिक्त बीज उत्पादन असेल किंवा बियाण्यांचा पुरवठा असेल, अशा प्रकारे वेगवेगळ्या बाबी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. धन्यवाद.